आज माझ्या बाळाच्या हाताला लागलं. 2 मिनिटं झालेलं दुर्लक्ष एवढी मोठी दुखापत देऊन गेलं. आज मी घराची क्लिनिंग करायला घेतली. आज हे पण घरी होते, त्यामुळे म्हटलं चला यांच्याकडून सध्याच क्लीन करून घेऊ. कारण एवढ्यावर तर आपल्याच्यानं चढलं जात नाही आणि असा चान्स पण मला परत परत मिळणार नाही. त्यामुळे आता आमचं साफसफाई चालू होती, तेवढ्या वेळात कानासुद्धा उठला. मग आणि काना उठल्यावर कानाला हवी असते अटेन्शन. त्याचं म्हणणं असते की बाबा माझ्यासोबतच खेळा. मग काय त्याच्यात थोड्या वेळ खेळली. नंतर त्याला वरती घेऊन गेली. मला वरती दोरी बांधायची होती, त्यामुळे त्याला वरती घेऊन गेली आणि हे वरती जाणं मला खूप जास्त महागात पडलं. कानाने त्याच्या हाताला फरशीचा तुकडा लावून घेतला होता आणि लहान बाळाला थोडं जरी लागलं ना तर किती जास्त रक्त जाते वेगळं सांगायची गरज नाही. कानाचं पण खूप जास्त लक्ष गेलं होतं. आम्ही दोघं पण अक्षरशः घाबरून गेलो होतो. पण कसंबसं थोड्या वेळाने त्याचं रक्त बंद झालं आणि त्याचं रडणंसुद्धा बंद झालं. नंतर त्याला मुरमुरे दिले आणि नांदी लावला. नंतर त्याच्या जेवणाची तयारी केली. त्यासाठी छान असा उपमा बनवला, त्याला भरवलं. नंतर आमच्या जेवणाची तयारी केली. आमच्यासाठी पण आज सिंपलच असे रवा आणि बेसन मिक्स चिले बनवले. जेवण करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला कानाची पण मस्त बघा.